पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आता इथे एकच गोष्ट होणार, अंधार। शरू, शरू कुठेस तू? शरू चल, शरू शरू कुठेस? शरू, नानांचं आपण सगळं करूनच इकडनं निघणार आहोत, आय प्रॉमिस। हे बघ, धडपडशील तू, मी सांगतोय तुला, सगळीकडे अंधार आहे, चल। शरू, शरू शरू, शरू बाबा, तुलाही झोप लागत नाहीये ना? तुला माझ्यासारखाच कम्फर्ट झोन हवा असतो, मला माहितीये। आणि कार मध्ये असं मागच्या सीटर बसायला तुला अनकम्फर्टेबल होत असणार, आय नो। चल ना रे, आज जाऊया। नाना आजोबा पण एकटेच आहेत ना? त्यांना काही लागलं तर? त्यांना जे काही लागतं ते कसं मिळवायचं ते त्यांना बरोबर कळतं। काय बोलतोयस? झोप येतेस का? हे बाबा, चल ना, आज जाऊ। अरे किती ह्यूज घर आहे तुझं, आय मीन आपलं, की आपण आपल्या रूम्स डिसाइड करायच्या? तुझी लहानपणीची रूम कुठली होती? काय झालं बाबा? कुठे काय नाही। आय एम शुअर तुला अनकम्फर्टेबल होत असणार, होतंय ना? मग जाऊया ना आपण, का थांबलोय आपण इथे? अगं काय झालंय, डॉक्टर बापटांना मी फोन केला होता, त्यांचा फोन येणार आहे। आतमध्ये रेंजचा प्रॉब्लेम आहे ना, मी ऍक्च्युली ॲम्ब्युलन्स बोलवली आहे। नाना आजोबांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायचं ना आपल्याला। बाबा, मला माहिती होतं तू किती रागवलास किंवा किती चिडलास ना, तरी तू तुझ्या बाबांची कधीच वाईट नाही वागणार। मला खूप छान वाटलं ऐकून। बाबा, आजोबांना काय झालंय? ते मगाशी असं का करत होते? हे तात्पुरतच असेल ना? परत बोलता येईल ना त्यांना? अरे यार, गप्प बस ना जरा। एवढूशा दिमाग मध्ये किती प्रश्न असतात, मावतात तरी का ते? काही नाही, नो बडबड ना, झोपायचंय, कालपासून तू जागीच आहेस, चल। चल झोप। लहानपणी तू कसं म्हणायचीस ते बेंजामिन फ्रँकलिनचं वाक्य, अर्ली टू बेड अँड अर्ली टू राईज मेक्स अ मॅन गर्ल 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 या गर्ल हेल्दी वेल्दी अँड वाईस। येस। आणि तू म्हणायचास म्हातारासारखं, लवकर निजे लवकर उठे, तया ज्ञान संपत्ती आरोग्य लाभे। चल झोपायचं, चल। हे बाबा, ते बघ काजवे, वंडरफुल। चल ना, जाऊया बघायला।
त्याचं घर कुठे ते बघूया ना. तुला माहितीये मला ना असं वाटतं काजव्यांना माझ्याशी काहीतरी बोलायचंय. असं असतं ना तर मी काजव्यांना हातात घेतलं असतं आणि तासन तास त्यांच्याशी गप्पा मारल्या असत्या. आपण एकटक काजव्याकडे बघत राहिलो की मनात उजेड पडतो ना. आई म्हणायची लख्ख उजळलेलं मन कधीच चुकत नाही. चल झोप झोप. प्रत्येक बापाला वाटत असतं पोरांनी आपल्या जवळ राहावं, त्याचं प्रेम मिळावं, त्याचा सहवास मिळावा. पण इथं मी अनंता इथून निघून जाण्यासाठी प्रार्थना करतोय. जा अनंता जा. सॉरी शरू, माझ्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नव्हता. तुझं मन कायम लख्ख उजळ राहावं म्हणून तुला या गर्तेतून बाहेर काढणं गरजेचं आहे शर्वरी. हॅलो डॉक्टर बापट. हॅलो हॅलो. गेला गेला माझा अनंता गेला गेला. सुटला सुटला विचारा. तू माझी वाचा बंद केलीस पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. मी अनंताला काही सांगायची गरजच पडली नाही. त्याचं त्यालाच कळलं. गेला गेला शरूला घेऊन गेला. तो वाडा कुणाला काय सांगत नाही. ज्याला वाड्याची खरी हकीकत माहिती ना तो त्याच्या वाट्याला कधीच जात नाही. म्हणजे वाड्यात भूताटकी आहे हेच ना. का तुम्हाला वाड्याची वेगळी हकीकत माहिती? वाड्याची नाही ग, वाडायची. का भाजी वाढू का जरा अजून? हा मीठ बरोबर पडलंय ना बघ बरं. भूताटकीचं माहित नाही पण नानांचं आणि त्यांच्या मुलाचं पटत नाही एकमेकांशी एवढं कळलंय मला. ते मुंबईला असतात अनंत महाजन.
ते अरे बापरे. अनंत महाजन, अनंत महाजन, आनंद महाजन. ते बघितलं का आई कसा आदर देते त्याला. आता म्हणा उखाण्यातच नाव घे. ए शशी, तोंडाला आवर घाल जरा. ए मला नाही हिला आवर घालायला सांग. आता तो वाड्याचा मालक आहे म्हणल्यावर गप बसतो होय. तसं बाप तसं पोरग. 2 दिवसात हिला पण सवय लागली त्याची. ग बसा, वाटेल ते बोलू नका. अयो वहिनी घाबरलो मी. मी गप बसतो. गप बस. मी गप बसतो. माझी आई गप बसल. गप बशीच आहे ती. अहो पण ते गावातले लोक बॉम्बला लागले ना. बा 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 बोंबलत आहेत. हे मग त्यांना मी सांगून ठेवतो मग. ए तू मला गप बस ना. मला गप बसायला सांगते. लई बस जरा सुखानं 2 घास खाऊ दे की तिला. ए म्हातारे काय ग तुझं मधी 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 मधी. हा लग्नाच्या टायमाला मधी पडली ते लय झालं. विसरलो नाही मी. हा काय ग विबे, तू मला बघायला आली होतीस ना ग. मला पण तुझा पैशावर डोळा म्हणून तू बरोबर माझ्या भावाला गटवलास. कारण तो सरकारी नोकर, आम्ही असेच. अग गटवला तर गटवलास. 1.5 वर्षात गिळलंस पण त्याला. तुझ्या पायी माझा भाऊ गेलाय. आम्या बघतोस ना छोट्या तुझी बायको कशी वागती. अरे तू गेला नाही घराला चिकटून बसली अशी डोळ्यासमोर माझ्या भावाची विधवा. ए बघ शशी, माहिती माहिती काय तेच. कामाला जाती, 2-2 शिफ्ट करती, पैसे कमवून आणती. माली मोठी म्हणजे साडीला इस्त्री करून हॉस्पिटलला जाते माहितीये. हे हिला ही पैसे कमावती ना. तुला माज आलाय माज. बरोबर. तुला काय वाटलं नवरा मेलाय. दीर तिकडं कामासाठी वन फिरतो महिने. ही म्हातारी येडी, ही लक्ष देत नाही. तुला रान मोकळं म्हणून जाते वाड्यावर. पण जेव्हा तुझ्या ध्यानात आलं का माझं तुझ्यावर लक्ष आहे, तेव्हा तू माझ्या विरोधात साक्ष दिलीस. मला कायद्यानं बाजूला केला. वा लय शातीर बाई. शशी आता बास कर. ती गप आहे म्हणून तोंडाला येईल ती बोलशील होय. दिनरात मेहनत करती बिचारी. नवऱ्याच्या माघारी त्याच्या म्हातारीला सांभाळती. तुझ्यासारखा नाही घरचं वास विकत फिरत. ए म्हातारे मला नको सांगू हिच्या गोष्टी. त्या महाजनाच्या नादी लागल ना तेव्हा बस भोगलत. काय गे विवे 2 दिवस 2 रात्री घालवल्या ना त्या चंद्रविलासवर. किती पैसे दिले त्यांनी. बस तुमची घाणेरडी नजर आणि सडकं डोकं घेऊन निघाई काढणं. तुम्ही बाहेर काय करता हे एकदा बोलले तर जेल झाली होती तुम्हाला. लक्षात असू द्या. घराची इज्जत घालवायची नाही म्हणून शांत आहे मी. परवा काय केलं ते सांगितलं ना. हे बघ मी बोलतो कारण मला घराची कदर आहे. पण तुम्हाला काय पडलेलं नाही त्याची. म्हातारे लक्ष ठेव हिच्यावर. पैसे कुठे.
आई काही गोष्टी जपायच्या ना तर आपल्यापासून लांबच ठेवायला लागतात. आई तुम्ही नका जास्त विचार करू. आणि त्या वाड्याबद्दल काही बाई समजुती करून घेतल्यात लोकांनी. आता मी नाही का रोज जाते येते. तिकडे त्या महाजनांची मुलगी आहे शर्वरी, ती तारा आहे. आम्ही सगळ्या नीट आहोत. आणि मी तिकडे गेले म्हणजे नानांची तब्येत फारच खालावली होती म्हणून गेले. आणि ते अनंत महाजन पण जास्त दिवस नाही थांबणार चंद्रविलास मध्ये. नानांची व्यवस्था करतील, त्यांच्या मुलीला घेतील आणि जातील मुंबईला कायमचे. म्हणजे मग दादांचंही तोंड बंद होईल. चंद्रविलासमध्ये पाऊल टाकलंच कशाला मी. काल तिथे शिरलो आणि अचानक काळाचे हात गळ्याशी आल्यासारखे झाले. गेल्या 35 वर्षापासून ज्या वाटेवर जायचं मी निश्चयानं टाळत आलो तीच वाट अचानक पावलाखाली येऊन थांबली. मगाशी जे पाहिलं ते स्वप्न होतं की आत्ता जे मी निघालोय ते स्वप्न आहे. खरं खुरं वाटावं इतकं भयानक स्वप्न मला त्याच वाड्यात पडण्याची ही दुसरी वेळ. वाड्यात राहायला आलो तेव्हाही असंच भयानक स्वप्न पडलं होतं मला. या मगाच्या स्वप्नाचा काय अर्थ असेल आणि शर्वरीचा काय संबंध या सगळ्याशी. मुळात चंद्रविलासशीच तिचा काय संबंध आहे. पहिल्यांदा आली ती इथे आणि तीच मला दिसावी स्वप्नात. जाऊ दे, जे झालं ते झालं. बुलगावातून एकदा बाहेर पडलो की काही तासात मुंबईला पोचू. आता कशाला हवा या स्वप्नाचा विचार, मरू देते. तू म्हणतोस ना तुझा चंद्रविलासवर ताब आहे म्हणून. माझा अनंता तुझा चक्रव्यूह भेदून निघून गेला. तू त्याचं काहीही वाकड करू शकला नाही. नरहरिपंथा, तुझा डाव तुझ्यावरच उलटला. तुझ्यामुळं माझ्या मुलाला माझी घृणा वाटत होती. तो एक क्षणभरही इथं थांबला नाही. पण बरं झालं गेला. सुटला तो. माझ्यात गुंतला असता तर त्याचंही आयुष्य माझ्यासारखंच बरबाद झालं असतं. आनंदा, माझा तुला आशीर्वाद आहे. हा बाप कायम तुझ्या पाठीशी आहे. ते परत येतील नाना, त्यांना यावंच लागेल. सांग नाना, परत येतील ना ते. नाना, कसे परत येतील सांग बरं ते. रक्ताची धार, श्वास कोंडेल, त्यांना परत यावं लागेल. कसे येतील परत सांग. नाकाला रक्ताची धार लागेल. नाकाला रक्ताची लागेल धार. नाही होणार बोलगावची वेस पार. म्हण परत. नाकाला लागेल रक्ताची धार. नाही होणार बोलगावची वेस पार.
रक्ताची धार नाही होणार भुलगावची वेस पार नाकाला लागेल रक्ताची धार नाही होणार भुलगावची वेस पार नाकाला लागेल रक्ताची धार नाही होणार भुलगावची वेस पार नाकाला लागेल रक्ताची धार नाही होणार भुलगावची वेस पार बाबा शरू काय झालं शरू काय होतंय काय होतंय बाबा काय बोल 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 काय झालं शरू श्वास श्वास काय झालं श्वास घेता येत नाही श्वास घेता येत नाहीये थांब काही काळजी नको करूस मी आहे शरू थांब अगं शरू हे रक्त कसं काय आलं मी ब्रेक मारला तर तू कुठे आपटलीस का शरू आय एम सो सॉरी मी आहे डोंट वरी छातीवर काहीतरी काय छातीवर काय वजन ठेवल्यासारखं झालंय शरू डोंट वरी मी आहे मी आपण हॉस्पिटलमध्ये जाऊयात शरू